उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला। त्यांच्या राजीनाम्याची देशभरामध्ये चर्चा रंगली। धनखड यांनी नक्की राजीनामा का दिला यावरती अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि त्याचाच वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट बघूया। ज्या विरोधकांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला, त्याच विरोधकांचं आता जगदीप धनखड यांच्यावरचं प्रेम उफाळून आलं। जगदीप धनखड यांनी तब्येत बरी नसल्याचं कारण देत अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला, पण विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यावर शंका उपस्थित केली आहे। डिसेंबर 2024 मध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनं त्यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती, पण त्याच इंडिया आघाडीला उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर कळवळा आलाय। अब उनका हालचाल लेने बीजेपी के लोगों को जाना चाहिए। और सुनने में आ रहा है कोई फेयरवेल भी नहीं हो रहा है। सर बीजेपी के लोग नीतीश कुमार जी, आप फेयरवेल भी नहीं हो रहा है। फेयरवेल होता तो हम सब लोग जाके चाय पी ले आकर के धन्यवाद देते हैं के बारे में। उत्तर प्रदेश उनका सम्मान होता। मग असं अचानक काय झालं की धनखडांना राजीनामा द्यावा लागला? 21 जुलैला संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली। अधिवेशन सुरू होताच राज्यसभेत सकाळी 11 वाजता ते आसनस्थ झाले। त्यानंतर राज्यसभेत दिवंगत खासदारांना श्रद्धांजली वाहिली गेली। त्यांनी नवीन सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। विरोधी पक्षांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, बिहार मतदार यादी यासह महत्त्वाचे 18 स्थगन प्रस्ताव दिले, ते धनखडांनी नाकारले। त्यानंतर ऑपरेशन सिंदूरवरून विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप 24 बार उन्होंने बाद में सफाई 24 बार उन्होंने कहा मेरे इंटरफियरेंस से मैं समझौता किया तभी ये युद्ध थामा ना। ये युद्ध स्टॉप जो हुआ मेरे वजह से हुआ। अरे देश के साथ ये अपमानजनक है। एक बार का आदमी। खरगे यांचं हे भाषण सुरू असतानाच JP नड्डा यांनी काहीही रेकॉर्डवर जाणार नाही, मी जे बोलतोय ते रेकॉर्डवर राहील, तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, असं विधान केलं। मुळात एखाद्या सदस्याच्या विधानावर एखाद्या सदस्यांनी आक्षेप घेतला किंवा एखादं वाक्य शब्द असंसदीय असल्यास ते रेकॉर्डवर न काढण्याचा अधिकार सभापतींना असतो, पण JP नड्डा यांनी थेट स्वतः हे रेकॉर्डवर जाणार नाही अशी भूमिका घेतली आणि सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं। त्यानंतर साधारण दुपारी 4 वाजता त्यांच्या 23 तारखेच्या जयपूर दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला। संध्याकाळी 5:30 नंतर अनेक विरोधी खासदारांनी त्यांची भेट घेतली, पण तेव्हा त्यांनी राजीनाम्याबाबत कुठलंही भाष्य केलं नव्हतं। त्यानंतर अचानक त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त आलं आणि तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। विशेष म्हणजे धनखड राज्यसभेतील निरोप समारंभाला सुद्धा उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळते। त्यामुळे नक्की काय झालं असा सवाल दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय। धनखड यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची पदं भूषवली, पण आमदार म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ वगळता त्यांनी त्यांच्या पदाचा कोणताही कार्यकाळ पूर्ण केलेला नाही। धनखड यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 15 तासांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। धनखड यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या। धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला। त्यानंतर आता पुढे काय असा सवाल उपस्थित होतो। राज्यसभेचं अधिवेशन चालू झालेलं आहे, ते 1 महिना चालणार आहे, दोन्ही लोकसभा आणि राज्यसभेचं। तर हा वेळ असा आहे की लगेचच नवीन उपराष्ट्रपती यांची नेमणूक करावी लागेल। राष्ट्रपती मुर्मू एखाद्या वेळेस उपराष्ट्रपतींना म्हणूही शकतात की काही दिवसासाठी तुम्ही या पदावर राहा, जोपर्यंत नवीन उपराष्ट्रपतींची नेमणूक होत नाही तोपर्यंत। आणि जर राष्ट्रपतींनी लगेचच हा राजीनामा स्वीकारला तेही होऊ शकतं, तर लगेचच नवीन उपराष्ट्रपती यांच्या नावाची घडामोडी सुरू होतील, कुठले नावं आहेत वगैरे, आणि लगेचच ते पद भरावं लागेल। धनखड यांच्या जागी नवा उपराष्ट्रपती कोण होणार याचीही चर्चा राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे। राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंग, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान अशी काही नावं आघाडीवर आहेत। पण भाजपमध्ये नेमकं काय होणार हे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच ठाऊक असतं असं जाणकार सांगतात। हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झालंय। धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा
आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड हा याच धक्कातंत्राचा भाग तर नाही ना, अशी ही शंका घेतली जाते. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.